नमस्कार. पुन्हा एकदा तिघांचा तडका या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. आज आपण बनवणार आहोत चिकन सुक्क. चिकन रस्सा तर आपण नेहमीच खातो, पण हे सुक्क चिकन भाकरी चपातीसोबत किंवा स्टार्टर म्हणून अतिशय अप्रतिम लागतं. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी रेसिपी स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि जर तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. सर्वप्रथम गॅसवर कुकर ठेवून आवश्यकतेनुसार तेल टाकून त्यात जिरं, बारीक चिरलेल्या लसणाचे काप व कांदा घालून व्यवस्थित परतून त्यात हळद घालावी आणि हळदीचा कच्चेपणा गेला की त्यात स्वच्छ धुवून घेतलेलं चिकन टाकून चवीनुसार मीठ घालून चिकन व्यवस्थित परतून घ्यावे. व कुकरवर प्लेट ठेवून प्लेटमध्ये थोडे पाणी घालून पाणी गरम झाले की चिकनमध्ये ओतावे. वरून थोडी कोथिंबीर घालून झाकण लावून कुकरची एक शिट्टी करून घ्यावी. आता वाटण बनवण्यासाठी लागणारं साहित्य बघूया. 2 कांदे, सुके खोबरे, टमाटर, हिरवी मिरची, कोथिंबीर, धने, अद्रक, लसूण पाकळ्या. आता हे सर्व जिन्नस आपण भाजून घेऊ. त्यासाठी एका तव्यात कांदा टाकून त्यावर थोडे तेल टाकावे, जेणेकरून कांदा छान भाजला जाईल. व त्यावरच अद्रकाचे काप, लसूण पाकळ्या, हिरवी मिरची, टमाटर व कोथिंबीर घालून सर्व व्यवस्थित भाजून घ्यावे. सर्व छान भाजून झाले की एका प्लेटमध्ये काढून घेऊ. आता त्याच तव्यात सुक्या खोबऱ्याचे काप व्यवस्थित भाजले की त्यात अख्खे धने टाकून 1 ते 2 मिनिटं छान भाजून घेतले. वा, मस्त सुगंध येतो.
आता त्याच प्लेटमध्ये काढून सर्व जिन्नस थंड करायला ठेवूया. आता चिकन शिजलंय की नाही ते सुरीच्या सहाय्याने चेक करून घेऊ. तुम्ही बघू शकता चिकन छान शिजलं आहे. मसाले थंड झाले की ते आपण मिक्सरमध्ये बारीक वाटून घेऊ. इथे आपलं सुक्कं चिकन बनवण्यासाठी लागणारं वाटण तयार आहे. आता कढईत तेल टाकून त्यात तमालपत्र व काही खडे मसाले घालून त्यात बेडगी मिरची व कोथिंबीर टाकून मिक्स करावे व तयार करून घेतलेले वाटण घालावे. आता त्यात हळद, धनेपूड, एक मोठा चमचा चिकन मसाला व लाल तिखट घालून हे मिश्रण 5 ते 7 मिनिटे तेल सुटेपर्यंत परतून घ्यावे. तुम्ही तुमच्याकडे असलेला कुठलाही मसाला वापरू शकता. मी माझ्या साठवणीतला काळा मसाला वापरला आहे. मसाले करपू नये म्हणून त्यात थोडा चिकनचा स्टॉक टाकून 2 मिनिटं झाकण ठेवूया. वा, मसाल्यांना छान तेल सुटलंय. आता आपण त्यात शिजवून घेतलेलं चिकन टाकून सर्व मसाल्यांमध्ये चिकन छान परतून घेऊ. त्यात थोडा चिकनचा स्टॉक टाकून त्यावर थोडे मीठ घालूया. मीठ जरा जपून टाकावे कारण आपण स्टॉक करत असताना पण मीठ टाकले आहे. वरून थोडी कोथिंबीर घालून एक वाफ काढावी.
इथे आपलं रसरशीत असं चिकन सुक्का तयार आहे. कसलं भारी दिसतंय चिकन सुक्क. अशाच चमचमीत रेसिपीजसाठी बघत रहा तिघांचा तडका.